अंतरवाली सराटीमध्ये पुन्हा मनोज जरांगेंनी उपोषण सुरू केले, तर दुसरीकडे यावेळी जरांगेंना अंतरवालीतूनच विरोध करत ओबीसी बांधव देखील उपोषणाला बसले आहेत. त्यामुळे पहिल्यांदाच एकाच परिसरात एकमेकांना विरोध म्हणून दोन उपोषण सुरू झाले आहेत. अंतरवाली सराटीमध्ये ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी उपोषण करण्याचा इशारा नवनाथ वाघमारे यांनी दिला होता, पण पोलिसांनी त्यांना अंतरवाली सराटीमध्ये जाण्यापासून रोखलं होतं. त्यानंतर ओबीसी आंदोलक आक्रमक झाले होते. त्यानंतरच ओबीसी आंदोलक मंगेश ससाने यांनी तिथे जाऊन म्हणजे अंतरवाली सराटीमध्ये जाऊन सहकाऱ्यांसह उपोषण सुरू केलंय. याच पार्श्वभूमीवर पोलीस देखील आता ॲक्शन मोडवर आले आहेत. पोलिसांनी मोठा बंदोबस्त या परिसरात ठेवला आहे. दोन्ही आंदोलनस्थळी देखील पोलीस पाहायला मिळतात. खबरदारी म्हणून अंतरवाली सराटीकडे जाणारा रस्ता पोलिसांकडून आता बंद करण्यात आला आहे. अंतरवाली फाट्यावर पोलिसांनी बॅरिकेड्स लावून रस्ता बंद केलाय. एकाच वेळी दोन ठिकाणी उपोषण सुरू असल्यामुळे दोन्ही उपोषणकर्त्यांना भेटण्यासाठी मोठी गर्दी होणार आहे. याआधी जेव्हा उपोषणं झाली होती तेव्हा देखील दोन्ही ठिकाणी मोठी गर्दी जमा झाली होती. दोन्ही ठिकाणी भाषणं देखील झाली होती. त्यामुळे यावेळी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी अंतरवाली सराटीकडे जाणारा रस्ता म्हणजे अंतरवाली सराटीच्या फाट्यावरचा रस्ता बॅरिकेड्स लावून बंद केला आहे. त्यामुळे पोलिसांनी सुरक्षेसाठी मोठी तयारी केल्याचं दिसून येत आहे. अंतरवालीमध्ये जेव्हा मनोज जरांगेंनी वर्षभरापूर्वी पहिल्यांदा आंदोलन केलं होतं तेव्हा पोलिसांच्या लाठीचार्जमुळे त्याची महाराष्ट्रभरात चर्चा झाली होती. त्यावेळी आंदोलनाचा मोठा भडका उडाला होता आणि त्यानंतरच हे प्रकरण अधिक चिघळलं होतं आणि मनोज जरांगेंचा देखील उदय त्यामुळे झाला होता. मनोज जरांगेंनी तेव्हा पोलिसांनी केलेल्या लाठीचार्ज विरोधात सडकून टीका केली होती आणि थेट पोलिसांनाच दोष दिला होता. काही पोलिसांवर कारवाई देखील तेव्हा केली गेली होती. आता पुन्हा निवडणुकीच्या तोंडावर मराठा आणि ओबीसी दोन्हीकडून हे उपोषण एकाच ठिकाणी सुरू झालंय. मनोज जरांगेंनी हा शेवटचा अल्टिमेटम दिलाय आणि आपल्या मागण्या मान्य करण्याचं आवाहन करत सरकारला इशारा सुद्धा दिलाय. तर दुसरीकडे जरांगेंच्या मागण्या मान्य होऊ नये यासाठीच ओबीसी नेते देखील आक्रमक झालेत आणि त्यांनी देखील उपोषण सुरू केलं आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीआधीच पुन्हा काही घडू नये हीच खबरदारी पोलिसांकडून घेतली जाताना यातून दिसते. मनोज जरांगेंच्या सर्वच मागण्या जर सरकारने मान्य केल्या तर दुसरीकडे ओबीसी नेते ओबीसी समाज दुखावला जाणार असं काहीचं चित्र तयार केलं गेलं आणि तेच दिसतंय. जर मनोज जरांगेंच्या मागण्या मान्य झाल्याच नाहीत तर मात्र मनोज जरांगेंनी थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा इशारा दिला आहे, ज्याचा फटका हा थेट सत्ताधारी महायुतीला बसू शकतो, जो लोकसभेला देखील बसल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. त्यामुळे एकीकडे मनोज जरांगे तर दुसरीकडे ओबीसी नेते अशा दुहेरी संकटात सध्याचं महायुती सरकार सापडलं आहे. कोणाच्या मागण्या मान्य कराव्यात, कोणाच्या मान्य करू नयेत, काय निर्णय घ्यावा या पेचात सध्या सरकार सापडलं आहे. त्यामुळे पुढे जाऊन नक्की काय निर्णय होतो, तो कोणाच्या बाजूने होतो, दोघांचं समाधान या निर्णयामुळे होतं का, दोन्ही उपोषणं ही किती वेळ चालतात आणि त्या दरम्यान काही घडतं का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पण या दोन उपोषणामुळे मात्र सध्या वातावरण तापलेलं दिसतंय. एकूणच याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा. जालन्याहून सुयोग खर्डेकर, लोकमत.